हलवलं मिक्सर मध्ये गर 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 हलवल्यासारखं. हो, छान मजा येणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की. हॅलो एव्हरीवन, नमस्कार फ्रॉम अबुधाबी. सो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आणि आज आम्ही जाणार आहोत डेझर्ट सफारीला दुबईमध्ये. सो तिथे आम्ही काय काय एक्सप्लोर करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इकडच्या दुबई अबुधाबीच्या आणि इकडचं लाईफस्टाईल कल्चर जे आहे, नवीन ठिकाण जे बघायला मिळतील. आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतील सुद्धा. हे आहे दुबईचे क्लीन आणि मोठे मोठे रोड. हे जे रस्ते आहेत ना, इथे प्रत्येक ठिकाणी रस्त्यांना कॅमेरे लावलेले असतात आणि स्पीड लिमिट सुद्धा दिलेलं असतं इथे. म्हणजे तुम्ही जेवढं स्पीड तिथे लिहिलेलं असेल त्याच स्पीडने गाडी चालवू शकता. अदरवाईज तुम्हाला फाईन लागू शकते इथे. म्हणजे स्पीड वाढवला तर कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर होतं आणि लगेच तुम्हाला फाईन पण लागते. तर इथे जे अबुधाबीचे पेट्रोल पंप आहेत ना, त्यांना ॲडनॉक असं नाव असतं प्रत्येक पेट्रोल पंपला. आणि दुबईचे जे असतात त्यांना इमारत. चला आता आमची तर पेटपूजा झाली आहे, आता गाडीची पण जरा कमी फुल करू. पेट्रोल पंपला आलोच आहे तर तुम्हाला इकडचे पेट्रोलचे रेट पण मी शेअर करते. आजचा पेट्रोलचा रेट आहे इथे 2.42 दिराम पर लिटर. तर इंडियाचे किती होतात? इंडियाचे ऑलमोस्ट 3 दिरामचे किती होतात? 60 दिरामच्या जवळपास, 60 ते 70, 60 रुपयाच्या जवळपास. 60 ते 65च्या मध्ये आहे 1 लिटर. आणि इंडियामध्ये तर 100 पण क्रॉस केले. सो पेट्रोल इथे स्वस्त आहे. दुबईमध्ये तुम्हाला ना हे सगळे खजुराचे झाडं बघायला मिळतील. रस्त्याच्या कडेला, घरांच्या आजूबाजूला सगळीकडे हे बघा, खजुराची शेती बघा, खजुराची शेती. आणि हे जरा सिटी पासून बाहेर असतं दुबईमध्ये. म्हणजे ऑफकोर्स डेझर्ट सफारी हे सिटीच्या बाहेरच असणार. सो वाळवंट सुरू झालं आहे. इथून अजून पण जायला आम्हाला एक अर्धा तास आहे. अर्धा तासामध्ये आम्ही पोहोचू. तुम्हाला वाळवंट दाखवते इकडचं बघा. ही वाळवंट असतात. सिटीच्या बाहेरच बघायला मिळेल सगळं. सिटीमध्ये असं काय बघायला मिळत नाही. जे दुबईतनं जाणार त्यांना 1 तास लागतो ऑलमोस्ट. आणि आम्ही तर अबुधाबीमधनं आलोय म्हणजे आम्हाला 2-2.5 तास लागणार आहे. अजून अर्धा तास बाकी आहे, मग आम्ही पोहोचू. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलोय डेझर्ट सफारीच्या इथे. आणि इथे खूप गर्दी, कारण आता टुरिस्ट पण सगळे येत आहेत म्हणून. सगळ्यात अगोदर 2 राईड करणार आहोत. पहिली राईड आहे डून बॅशिंग करायचं आहे आपल्याला. लँड क्रुझरमध्ये बसून ते डून बॅशिंग करवतात डेझर्टमध्ये. आणि दुसरी आपली याची क्वाड बाईक करणार आहोत आम्ही. आधी आपण ती हे करायचं लँड क्रूज मध्ये जाऊन. इथे बसायला जागा पण केलेली आहे सोय. म्हणजे वेटिंग असेल तर तुम्हाला इथे टेन्शन नाही आहे, इथे बसू शकता तुम्ही. किती छान आहे बघा हे झोपडी. आणि आता तुम्हाला सांगते मी इथे येण्यासाठी तिकीट किती आहे. तर तसं तर थोडं महाग असतं, पण आम्ही यांचे ओळखीचे फ्रेंड्स त्यांच्या थ्रू केले म्हणून 80 दिरहम पर पर्सनचं तिकीट आहे इथे आल्यानंतर. त्यामध्ये तुम्हाला 2 राईड्स इन्क्लूड नाही आहेत, त्याचे वेगळे चार्जेस आहे. बाकी सगळं 80 दिरहममध्ये तुम्हाला मिळेल इथे. डिनर आणि फायर शो, अजून बेली डान्स, हे सगळं. आमची गाडी घेऊन डायरेक्ट इथे आलोय, त्यामुळे आम्हाला थोडे कमी पैसे लागले. तुम्ही जर डायरेक्ट पॅकेज केलं तर तुम्हाला ते पिक अँड ड्रॉप पूर्ण असणार त्याच्यामध्ये. आमच्या राईडसाठी 10 मिनिट ते 15 मिनिट वेटिंग आहे. सो आम्ही तोपर्यंत इथे एक्सप्लोर करतो काय काय आहे, तुम्हाला दाखवते. सो छान मजा येणार. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की. आणि हे आम्ही असं लावलं आहे, हे आम्हाला इथे मिळाले 40 दिरहमला 2 घेतले आम्ही.
चला आता गाडीमध्ये बसायला चाललोय आणि ही आमची गाडी असणार आहे. आमची राईड सुरू झाली आहे. رقصة الفريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتار اللي عارفة صيدة سوي لي وقفة دارة هيبة معي نسوي رقصة بياض يبي خميس ومحتاج سهرة عايد الدي جي سالم مقبرة ابركادبرة ابركادبرة لا تخلي اي واحد من ربحك ما تخبره ولا تشوف صفة نبيها سنين يلا صف صفين ما بيزعل कसला आलो डायरेक्ट असं वाटत होतं गाडीमध्ये आपलं डायरेक्ट मिक्सर मध्ये गरगर गरगर गर हलवल्यासारखं. चला इथे झालंय आता फोटोशूट वगैरे सगळं आलं. आम्ही या गाडीने रिटर्न चाललोय. ही गाडी क्वाड बाइकिंग भी है हमारा भी. हाँ हाँ वो सारा कुछ बाहर से सिंगल मतलब डबल है दोनों का. White foot, white sand. मेहनत करतोय आईस्क्रीम बनवायला. मिर्जा तो वो कह रहा था कि उधर D4D से ब्रदर. तो फायनली आम्ही रेतीमध्ये राईड करत करत पोहोचलो आहे सेकंड डेस्टिनेशनला म्हणजेच कॅम्पला. तर इथे कॅमल राईड वगैरे आहेत, हॉर्स राईड आहेत. पण आता थोड्या वेळातच इथे डिनर आणि लाईट शो, फायर शो पण चालू होतील. कॅमल यांचे तर फोटो घ्यायला पाहिजे. हे बघ त्या सावल्या बघ, आमच्या सावल्या बघा तिकडे. हा हे आमचं उंट आणि आम्ही. बर उंटाची राईड. उंट बघा उंट. पण अंधार पडलाय आम्हाला, थोडासा व्ह्यू गेलाय. पण काय हरकत नाही कारण इथे पोहोचायलाच आम्हाला 1.5 तास लागला. थांबा बिचारा उंट आम्हाला दोघांना घेऊन चाललाय. माझं 53 आणि तुमचं किती? माझं 76. एवढं ओझं बिचारा घेऊन चाललाय. चला आता आपला आतला शो टाइम झाला. सो लेट्स गो फॉर द फायर. गरीब लोक.
चालेल. फायनली अशा प्रकारे आमचं डेझर्ट सफारीचं ट्रिप झालेलं आहे आणि खूप मजा आली, पण थंडी पण खूप आहे. थंडी सो किती आहे बापरे. जर आमचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ पण असेच येत राहील. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट. गुड नाईट.